माझ्याकडे मी हेच बोलले, याचा काही पुरावा नाहीये. पण तुमच्याकडे मी काय बोलले याचा काही पुरावा आहे? असे लपून चपून फोटो काढण्याऐवजी जरा जवळ येऊन आम्ही काय बोलतोय हे ऐकायचे कष्ट घेतले असते तर बरं झालं असतं ताई. डोळ्यांना दिसतं तेच अंतिम सत्य नसतं. कानांनी ऐकून त्याची खात्री करून घ्यायची असते. दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच जग फसतं. हे तुम्ही विसरताय संजूताई. नाही, असं कसं विसरीन मी आहे? उलट तुझ्याकडे बघितलं ना की मला सतत ह्याचीच जाणीव होती की दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. जगाचं माहित नाही, पण मी फसले हे नक्की. इतके दिवस मला असं वाटत होतं की त्यांचा माझ्यावर राग आहे, त्यांना मी आवडत नाही. पण त्या मनानं चांगले आहेत, सरळ मार्गी आहेत. पण आज मी त्यांच्याबद्दल किती चुकीचा विचार करत होते हे त्यांनी मला दाखवून दिलं. तुम्ही माझ्या नजरेतून पडलात वहिनी साहेब. चोर तर चोर, वरशीर जोर. अगं तू अपर्णा, यांच्या सांगण्यावरून मी तुझ्यावर डाऊट घेतला. आता आयुष्यात कधीच यांच्यावर विश्वास ठेवायची चूक करणार. चुकलं माझं. तू जे काही केलंस ना ते आपल्या चांगल्यासाठी केलंस. सॉरी. तुम्ही गेला नाहीत का अजून? येऊ काय साहेब? राजश्री, तुमच्या अनेक गोष्टी आम्हाला खटकतात, त्यातली ही महत्वाची गोष्ट आहे. न विचारता खोलीत येता आणि मग मानभावीपणे म्हणता आम्ही येऊ का? देवा भैरोबा, चूक झाली बरं काय साहेब. ते काय तुम्हाला महत्वाचं काहीतरी विचारायचं होतं ना, त्या नादात ही गुस्ताखी झाली बघा. आम्ही एक काम करतो, परत बाहेर जातो आणि तुमची परमिशन घेऊन आत येतो. हा राजश्री, काय बालिशपणा आहे हा? हो. काय काय मुद्द्यावर या. बर, हे आमच्या धाकट्या जाऊबाईंच्या बहिणीचे मिस्टर अजून किती दिवस खुंटा गाडून बसणार आहेत? नाही म्हणजे रणजित भाऊजींवरचा वार त्यांनी स्वतःवर घेतलाय असं रणजित भाऊजींचंच म्हणणं आहे म्हणा. पण झालं की आता. हा म्हणजे त्यांना एवढं लागलं होतं तोपर्यंत ठीक होतं, पण बरेच आता ती
आत्ताच पोटभर हादरताना पाहून आलोय आम्ही त्यांना. राजश्री, ढाले पाटलांच्या सुना पाहुण्यांचं जेवण कधीपासून मोजायला लागल्या? काय नाही नाही, तसं नव्हतं म्हणायचं आम्हाला आईसाहेब. काय म्हणायचंय ते स्पष्ट सांगा. लांबण लावू नका. हा म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? आमच्या धाकट्या जाऊबाईंच्या घरचे म्हणजे त्या पंजाबरावांच्या घरचे, त्यांच्याच बाबतीत नेमकं असं कसं काय होतं आईसाहेब? हल्ला काय होतो, दरोडा काय पडतो, मग येऊन राहतात आपल्याकडं आणि आले की महिनाभर चिकटून राहतात. आधी ते पंजाबराव आले होते, आता हे हेमंतराव इथंच येतात आणि आपल्या डोई जड होतात. असं कसं होतं? हा प्रश्न पडलाय काय तुम्हाला? यावर आम्ही काय करावं अशी तुमची इच्छा आहे? पाहुण्यांना आता तुम्ही या असं सांगावं? तशी तुमची इच्छा पूर्ण होणार नाही. आपण ढाले पाटील आहोत, आपल्याला ते शोभत नाही. हा बरोबर आहे आईसाहेब, आम्हाला माहिती आहे बरं काही. थोरल्या सुनबाई होत आम्ही ढाले पाटलांच्या, माहिती आहे आम्हाला हे. असं डायरेक्ट नाही होऊन जायला सांगायचं, आडून आडून विचारायचं की बाबा आंब्याचा सीझन आहे, गावाला जायचं नाही का तुम्हाला आंबे उतरवायला? हा किंवा ती त्यांची पोरगी कोणती चिमणी का महिना काहीतरी विचारायचं. काय हो, ती तुमची चिमणी राहते का तुमच्याशिवाय इतके दिवस? असं आहे का? असं काहीतरी आयडिया काढून आडून आडून विचारायचं. कुणाशी कसं कधी बोलायचं ते तुमच्याकडनं शिकायचं का आम्ही राजश्री? काय या या तुम्ही. नाही येतो आम्ही, पण तुम्ही ते बोलणार का नाही हे सांगितलं नाहीत आम्हाला. राजश्री, आम्ही कोणाशी काय आणि कधी बोलणार हे तुम्हाला सांगायला आम्ही बांधील नाही आहोत. या तुम्ही. राजश्री, नाही आहे साहेब, आम्हाला नाही वाईट वाटलंय. त्याबद्दल बोलत नाही आहोत आम्ही. दादासाहेबांची तब्येत कशी आहे? ते एकभुक्त राहतात आम्हाला माहिती आहे, पण आज दुपारी पण जेवले नाहीत, दूध आणि फळं पण घेतलेली नाही आहेत. सगळं ठीक आहे? काही अडचण आहे का? देवा भैरोबा, लई आनंद झाला बघा आम्हाला. नाही म्हणजे तुम्ही रणजित भाऊजींचं सोडून आदनं मधनं यांची काळजी घेता, ऐकून बरं वाटलं. पण काय आहे साहेब, हे आम्हाला विचारायच्या ऐवजी डायरेक्ट त्यांनाच विचारा की, त्यांना बरं वाटलं हो, बाकी काही नाही. यांच्या सांगण्यावरून मी तुझ्यावर डाऊट घेतले. आता आयुष्यात कधीच यांच्यावर विश्वास ठेवायची चूक करणार नाही. काय ग, तुम्हाला सांगणार होतेस ना आल्यानंतर कुठे गेली होतीस म्हणून? संजू, कुठे हरवलीस? काही नाही, तुम्ही काय म्हणलात का? झालं माझं म्हणून. कुठे हरवली होतीस? नाही. आणि नाही तेव्हा तोंडाची टकळी सुरू असते, 100 प्रश्न पडतात आणि आज काहीच नाही. अहो नाही, तसलं काही नाही बघा. संजू, मी दुपारपासून बघतोय तू गप्प गप्प आहेस. मी बाहेर जाऊ म्हणालो तर त्यालाही नाही म्हणालीस. काय झालंय सांगणार आहेस का मला? अहो तसं काही नाहीये, मला ना फक्त एनर्जी थोडी डाऊन झाली माझी. एनर्जी डाऊन आहे? कशामुळे? नाही तसं काही नाहीये. नाही, काहीतरी कारण असेल ना त्याला.
तुम्ही कशाला उगा एवढं टेन्शन घेताय हा? आधीच तुमच्या डोक्याला काय कमी टेन्शन येतोय? संजू, तू असं बोलून आता टेन्शन वाढवतेस माझं. बरं, आज दोनदा बाहेर जाऊन आलीयस, काय झालंय? संजू, मी तुझ्याशी बोलतो. सुजितचा फोन. बोला सुजितराव. तुमच्या धर्मपत्नीने बोलण्यासारखं काही ठेवलंय का भैया साहेब? सुजित, काय झालंय? व्यवस्थित सांग. आवाजात बदल, लगेच ताण. भैया साहेब हे होणार याची कल्पना होती बरं का मला. भैया साहेब, आम्ही बोलण्याआधी तुम्हाला आधीच डिस्क्लेमर देतो. आम्ही जे काही बोलणार आहोत ना ते प्लीज पर्सनली घेऊ नका. कारण आम्ही जे बोलणार आहोत ते सत्य आहे आणि ते तुम्हाला कटू वाटणार आहे. खरं तर यातलं काहीच बोलायची आमची इच्छा नव्हती भैया साहेब, पण आता वेळच तशी आली आहे ना. अरे मग बोल ना, सांग ना, काय झालंय? तर भैया साहेब, आम्हाला तुम्हाला हे सांगायचं होतं की तुम्ही प्लीज तुमच्या धर्मपत्नीला सांगा की मला आणि आपणाला सुखानं जगू द्या. प्लीज आमच्या आयुष्यात दखल नका देऊ. कारण जो सुजित ढाले पाटील स्वतःच्या आईशी असलेले सगळे संबंध तोडू शकतो, त्याला घरातल्या इतर माणसाचे संबंध तोडायला वेळ लागणार नाही. आमचं टाळकं सटकलं की काय होतं हे तुम्हाला, दादासाहेबांना आणि आईसाहेबांना चांगलंच माहितीये. तेव्हा आमचा तो राग प्लीज आमच्या धाकल्या वहिनी साहेबांसमोर बाहेर पडायची वेळ येऊ देऊ नका. ऐक ऐक सुजित, हे बघ. भैया साहेब, मी आता खरंच ऐकायच्या मनस्थितीत नाहीये. तुमचा शब्द पाडू नका. ठेवतो फोन. सुजित, काय झालंय संजू? हा सुजित इतका का चिडलाय तुझ्यावर? तू पुन्हा अपर्णाबद्दल त्याची हो, मी त्या अपर्णाला आणि राजश्री वहिनी साहेबांना एकत्र पाहिले. कुठे? सुजित भाऊजींच्या ढाब्याच्या पुढे तो फाटा आहे तिथं. तू तिकडे गेली होतीस? हा, आणि मी त्या दोघींना एकत्र पाहिले म्हणून मी सुजित भाऊजींना आगा करायला गेलते. अगा संजू, हे जरा फिल्मी होतंय असं नाही वाटत आहे तुला? फिल्मी? अहो, हे सगळं खरं घडतंय. तर मग वाईट काय त्यात? हरकत काय? संजू, सुजित चिडलाय. त्याच्याऐवजी मी जरी असतो तरी मी चिडलो असतो. हे बघ, आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्याबद्दल उगीच कोणी काही बोलत असेल ना तर राग येणं साहजिक आहे. उगीचच. अहो, तुम्हाला कसं कळत नाहीये, राजश्री वहिनी आणि ती अपर्णा भेटणं हे उगीचच नाहीये. संजू, आपलं बोलणं झालंय यावर, आणि तू त्याच चष्म्यातून नको बघूस ना. अरे, त्या दोघींचं भेटण्याचं वेगळं कारण असू शकतं. एक मात्र खरंय, तू आज जे केलं ते अत्यंत चुकीचं होतं. अहो, असं काय करताय? मी एकदा काय म्हणते त्याचा शांतपणे विचार तर करा. तू माझा ऐक संजू. अपर्णा, या विषयात लक्ष घालणं बंद कर. मला माहिती तुला सुजितची काळजी आहे, पण मग म्हणून असं वागणं जस्टिफाईड होत नाही. आणि असेल ती मुलगी फ्रॉड, तर त्याचे परिणाम सुजित भोगेल ना, तेवढा तो समर्थ आहे. नाही झालं तर आपण दोघं आहोत त्याच्या मदतीला. पण जर संजू तू असंच वागत राहिलीस ना तर सुजित आपल्यापासून नाही तुटत. कायम कायम. आई साहेब, ते येत आहेत. कोण? हेमंतराव आणि ती पोरगी. हा, आपलं ठरल्याप्रमाणे करा. काय ठरलंय? काल नाही का आपलं बोलणं झालं?
आईसाहेब आत येऊ का? हा हेमंतराव, ते दर्शन घ्यायला आलो होतो. या या आत येऊन बोला. आईसाहेब, ते साजीर यांनी चिमणी दोघीच घरी आहेत. माझी वाट बघायला लागले. आता हात बी बरा झाला. डॉक्टर म्हटले काय धोका नाही, तेव्हा निघतो म्हणून निरोप द्यायला आलो होतो. बरं आहे. माझं काय चुकलं का आईसाहेब? नाही नाही नाही, चुकता चुकता राहिलात तुम्ही. स्वतःला वाचवलं तुम्ही हेमंतराव. म्हणजे तुम्ही पाहुणेपणाचा मान राखला. मान राखणारी, ठेवणारी, जपणारी माणसं आम्हाला आवडतात. मागे पंजाबराव आले होते, अशीच काहीतरी अडचण झाली होती त्यांची. हल्ला झाला होता म्हणे त्यांच्यावर. ते खरं खोटं काय ते नंतर कळलं आम्हाला. पण ते निमित्त करून 2-3 महिने इथेच राहिले होते. चिकटलेच होते घराला जळूसारखे. त्यांच्या वतीनं मी माफी मागतो. मोठ्या मनानं माफ करा. काय दिवस आले. सासऱ्यांच्या वतीने जावई बापू माफी मागतायत. पण हेमंतराव, तुम्ही आम्हाला समजूतदार वाटता म्हणून सांगतोय, माफी करणाऱ्याला पण मर्यादा असते. तसा घराला चिकटून राहण्याचा गुणधर्म तुमच्या मेहुणीबाईंनी आपल्या आई वडिलांकडनं तंतोतंत उचललेला आहे. या घराला चिकटल्या तेव्हापासून एकमेकांना घट्ट धरून असणारी इथली माणसं एकमेकांपासून तुटायला लागली. आईपासून मुलगा दुरावला हो, भावापासून भाऊ दुरावला. तर यापुढे काय काय बघावं लागणार आहे देवालाच ठाऊक. असं या घरच्या गोष्टी आहेत या, त्याच प्रेशर तुम्हाला कशाला. तुम्ही जा, सांभाळून जा. आणि पोचल्यावर यांना मेसेज करालच तुम्ही. बाळाला आशीर्वाद सांगा आमचा. आईसाहेब, तुमची परवानगी असेल तर थोडं बोलू का? बोला की. मला माणसांच्या चांगुलपणावर विश्वास आहे. आणि तुमची धाकली सून आणि आमची मेहुणी हिच्याकडे बघितलं की खंडीने तो वाढतोय बघा. लईच कौतुक आहे हो तुम्हाला यांचं. नाही, आई साहेबांनी सुद्धा असेल. त्यांना माझ्यासारखं बोलता येत नाही ना. काही कारण आहेत आणि ती खरी बी असू शकते. नीती कारण योग्यच आहेत हेमंतराव, योग्यच आहे. असं
मी अचानकच निघायचं ठरवलं, काही भेटवस्तू आणता आली नाही. काय नाव म्हणालात बाळाचं? चिमणी. आमच्यातर्फे तिच्या हातात ठेव. अहो पण कशाला? नाही नाही, आशीर्वाद आहे, नाही म्हणू नका. असं दे. नाही मान्य आहे आईसाहेब, पण जाता जाता एवढंच सांगून जातो, आमची संजू घर तोडणारी नाही, घर जोडणारी आहे, घर जपणारी आहे.